2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण या कर्जमाफीमधील एका अटीमुळे रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. कर्जमाफीची ही अट काय आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात. सरकारनं कर्जमाफीतील अटी रद्द करून 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवारांची आहे आणि त्यासाठी रोहित पवारांनी विठ्ठलाच्या पंढरीत उपोषण सुरू केलं आहे. आता कर्जमाफी संदर्भामध्ये एक अट नेमकी काय आहे ते समजून घेऊयात. सरकारकडून 2 लाखांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. 2 लाखांच्या आत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल त्यांचं सरसकट कर्ज माफ होईल, पण 2 लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी आधी ती रक्कम एकाच वेळी भरावी लागेल, तेव्हाच 2 लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळेल. उदाहरणार्थ एका शेतकऱ्यावर 3.25 लाखांचे कर्ज असेल तर त्याला 1,25,000ची कर्जफेड एक रकमी करावी लागेल. त्यानंतर 2 लाखांची सरकारची कर्जमाफी मिळेल. आता ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. शेतीचा फायदा होणार नाही, याला कर्जमाफी म्हणता येणार नाही, पण कर्ज वसुली नक्कीच म्हणता येईल. अन्नत्यागासाठी अन्नत्याग आंदोलन जे आपल्यातले काही जण इथं करणार आहेत, हे आंदोलन थांबवण्याचा बराचसा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आहे. आम्हाला जर कोणी इथे थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कदापि ते सहन करू शकत नाही आणि आम्ही ते ऐकणार सुद्धा नाही, असं रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठलीही अटी शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातील जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत त्या बँका टिकल्या पाहिजेत, याकरता टाकलेली अट आहे, ज्यामध्ये त्यांना वारंवार माफी मिळालेली आहे. त्याकरता काही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. साधारणपणे लाखांपेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की त्यांना विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे. लवकरच या बाबतीमध्ये एक मोठी बैठक घेऊ. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री साहेब सुद्धा आता त्यांच्याशी बोलताना त्यांचा संवाद पुढच्या काही वेळामध्ये काय होत आहे हे आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्या बाबतीत काही करायचा निर्णय असेल. 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल असा दावा सरकारचा आहे, पण 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्ज ही 2 लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांना आधी बँकेमध्ये 2 लाखांच्या वरचं कर्ज फेडावं लागणार आहे. त्याविरोधात रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलनाचा हत्यार उपसलं, पण मंत्री चंद्रकांत पाटलांनी एका आंदोलनाच्या पब्लिसिटीत म्हटलं आहे की आता विरोधकांना एक टेस्ट 5 लोक बरोबर दिसत नाही. असे काही मी त्याला इव्हेंट म्हणून त्याच्या भावनांचा अपमान करत नाही, पण त्यामुळे रोहित पवारांना सध्या रोज एक इश्यू त्यानिमित्तानं रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी हाच एक उद्योग ठरलेला आहे. आम्ही कोणासाठी येतो हे पण महत्त्वाचं आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं. की आता विरोधकांना एक तेच 5-25 लोक बरोबर बसत नाही, असे काही मी त्याला इव्हेंट म्हणून त्यांच्या भावनांचा अपमान करणार नाही. आणि त्यामुळे रोहित पवारांना सध्या रोज एक इश्यू, त्यानिमित्ताने रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी हाच एक उद्योग उरलेला आहे. आम्ही कोणासाठी येतो हे पण महत्वाचं आहे. आम्ही गरिबासाठी येतो, तुम्ही नेत्यासाठी येता. त्यामुळे चंद्रकांत दादा हे सत्तेतले व्यक्ती आहेत, त्याच्याबरोबर इथले पालकमंत्री सत्तेतले आहेत. लातूरला तुम्ही जसा आजारी बैल त्या गरीब शेतकऱ्याला दिला, तशीच ही आजारी कर्जमाफी असं आमचं मत आहे. याच्यात तुम्ही वसुली करतात, म्हणजे शेतकऱ्याला ज्या पद्धतीने लातूरला स्वतःच्याच खिशातून त्या बैलाला नीट करण्यासाठी पैसे द्यावे लागले, इथं सुद्धा कर्ज वसुलीसाठी स्वतःचा पैसा भरा. तुम्ही आधी वरची अमाऊंट भरा, मग तुम्हाला 50,000 मिळणार. हे आम्हाला चालणार नाही. 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या 2 नेत्यांना मला एवढंच बोलायचंय, आम्ही ज्या अटी बांधतोय त्या मीडिया समोर येऊन या अटी चुकीच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत, हे एकदा बोलून दाखवा. मग शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतील हे तुम्हाला कळेल. सदाभाऊ खोतांनी सुद्धा रोहित पवारांवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन हे मोक्ष प्राप्तीसाठी असल्याचं खोत म्हणाले. जे काही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम केलं, त्याचं पाप मोक्ष होण्यासाठी आज ते पांडुरंगाच्या दारापर्यंत गेलेले आहेत.
अरे अनेक वेळा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं. मी रोहित पवारांना आठवण करून देतो की तुम्हीच तुमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला 1400 रुपयाच्या वर एक दमडी मिळणार नाही. त्यावेळी आम्ही पंढरपूर ते बारामती यात्रा काढलेली होती. एकूण 36,000 कोटींची कर्जमाफी करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 30 जून पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण ज्यांचं 2 लाखांच्या वर कर्ज आहे त्यांना सुद्धा वरील रक्कम न भरता 2 लाखांचा लाभ मिळावा